पाऊस सुरू झाला की नाही मनासारखं काय बाजारामध्ये भेटत नाही. मग काय ना काय आणून खायचं लागते आणि पावसाचे दिवस घालवायचे लागतात. हे उन्हामध्येच मी झिंगे आणून ठेवलेले होते. स्वच्छ करून ठेवले एका डब्यामध्ये भरून. पावसामध्ये कधी ना कधी काही भाजीला नसलं की नाही हे करून खायचं. त्यामध्ये मी झिंगे टाकून घेतले आणि ते 2 मिनिटं असं परतून घेतले. थोडेसे भाजले की नाही झिंगे खूप छान भाजी लागते म्हणून परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकले. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण. लसणीशिवाय ही भाजी चांगली लागत नाही झिंग्यांची. लसूण आवर्जून घाला तुम्ही. आणि लसूण, कांदा आणि मिरची चांगलं परतून घ्यायचं तेलावरती. बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो पण तेलावरती परतून घ्यायचा. आता झिंगे धुवून ठेवलेले ते पण टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, घरचा गरम मसाला, मीठ आणि कोकम 2-3 टाकून चांगलं तेलावरती 2 मिनटं परत परतून घ्यायचे झिंगे आणि पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं. डायरेक्ट पाणी टाकायचं नाही, नाहीतर भाजी अशी पचकी पचकी लागते. असं 2-3 वेळा पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून ठेवून भाजी शिजून घ्यायची आणि ओली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खूप छान लागते. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खाल्ला तर चालते. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू